हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तर बघा, आज आपल्याला बनवायचं आहे खमंग असं थालीपीठ. त्यासाठी आपण एक मोठे 2 कांदे चिरून घेतलेले आहेत. त्यानंतरनं आपण पहिल्यांदा बाजरीचं पीठ घेणार आहोत. त्यानंतरनं आपल्याला थोडंसं बेसन पीठ पण घ्यायचं आहे. या ठिकाणी आपण सर्व समप्रमाणात साहित्य घेणार आहोत. 1 वाटी बाजरीचं पीठ, ज्वारी किंवा बाजरी. त्यानंतर आपण गव्हाचं पण घेतलेलं आहे. आपण 3 पिठं मिक्स करून आपण बनवणार आहोत. आपण सुरुवातीला बाजरीचं पीठ टाकून घेतलेलं आहे, त्यानंतर बेसन पीठ टाकलेलं आहे आणि त्यानंतरनं आपण थोडंसं गव्हाचं पीठ टाकलेलं आहे. त्यानंतर थोडीशी कोथिंबीर, कांदा, ओवा, हवरी. तर बघा, अशा पद्धतीने आपण ओवा पण आपण चांगला घेणार आहोत, चुरगाळून घेणार आहोत. त्यानंतरनं आपल्याला त्यामध्ये चवीनुसार मीठ पण लगेच टाकणार आहोत. तर बघा, अशा पद्धतीने त्यानंतर थोडीशी हळद पण आपण लगेच टाकून घेणार आहोत. जिरी चवीसाठी आपण जिरी पण थोडीशी टाकणार आहोत. त्यानंतरनं आपण 1 टोमॅटो आणि थोडासा लसूण आणि हिरव्या मिरच्या बारीक करून घेतलेल्या आहेत मिक्सरला. छान पेस्ट झालेली आहे, जेणेकरून टोमॅटो दिसणार नाही यासाठी. तर बघा, अशा पद्धतीने आपण त्यामध्ये पाणी टाकून छान पद्धतीने मिक्स करून घेणार आहोत. तर माझ्या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे. चांगल्या पद्धतीने मिक्स करून घेतल्यानंतरनं बघा, त्याचा घट्ट गोळा बनवून घ्यायचा आहे. सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून मळून घेणार आहोत आपण ते. त्यानंतरनं आपण आपलं पीठ मळत आलेलं आहे. त्यानंतर आपल्याला दुधी भोपळा त्यामध्ये टाकायचा आहे. तर बघा, अशा दोन्ही बाजूंनी दुधी भोपळा आपण कट करून घेतलेला आहे. त्याची साल नाही काढायची, म्हणजे त्याला खूप छान टेस्ट येते. आपण किसून घेणार आहोत बारीक किसणीच्या साहाय्याने. तर बघा, आपण त्याच ह्याच्यामध्ये आपण थोडासा दुधी भोपळा पण किसून घेतलेला आहे. तर बघा, अशा पद्धतीने आपला दुधी भोपळा किसून झालेला आहे. पीठ आपलं थोडंसं घट्टसर आहे, त्यामुळे आपण त्यामध्ये लगेच आत्ता दुधी भोपळा मिक्स करून घेणार आहोत. बघा, आपण त्यामध्ये दुधी भोपळा सर्व बाजूने एकत्र करून मिक्स करून घेतलेला आहे मस्त. त्यानंतरनं पीठ आपण थोडंसं पातळसरच मळणार आहोत, जेणेकरून आपल्याला थालीपीठ पटपट थापता येतील यासाठी. बघा, चांगल्या पद्धतीने आपण मीठ वगैरे सगळं चेक करून घ्यायचं आहे. त्यामध्ये काय साहित्य कमी असेल तर वरून आपण लगेच ॲड करणार आहोत. पण त्यानंतरनं बघा, आता आपण हे गोल गोल करून आता गोळा बनवून घेणार आहोत छोटासा थालीपीठ थापण्यासाठी. आपण एक रुमाल घेतलेला आहे ओला करून. त्यानंतर आपण त्यावरती छानपैकी थालीपीठ थापून घेणार आहोत. थालीपीठ पटपट स्प्रेड होण्यासाठी आपण थोडासा पाण्याचा हात पण लावणार आहोत. पाण्याचा हात लावल्यामुळे ते पटपट थापलं जातं यासाठी. बघा, आपलं थालीपीठ सगळ्या बाजूने व्यवस्थित थापून झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये 2-3 छिद्र पण बनवायचे आहेत. त्यानंतर आपण तवा तापायला ठेवलेला आहे, त्यावरती तूप टाकणार आहोत. तर बघा, तूप असं आपण तव्यावरती चमच्याच्या साहाय्याने सोडणार आहोत. तर बघा, आपण आता थालीपीठ घेतलेलं आहे, ते थालीपीठ आपण त्यावरती टाकून घेतलेलं आहे. त्यावरती आपण थोडीशी तुपाची धार सोडलेली आहे. बघा, आपण आलटी-पलटी करून घेतलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपलं मस्त असं थालीपीठ तयार झालेलं आहे. सगळ्यांनी एकदा करून पाहणार आहोत. सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. थँक्यू.